का विश्वास ठेवावा? विजय. धन्यवाद सरिता. पण सरिताने सांगितलं ती परिस्थिती जी राष्ट्रीय राजकारणातली आहे ती खरोखरच गंभीर आहे, विचार करण्यासाठी सारखी आहे. आणि आता जर जाऊयात राज्यातल्या राजकारणाकडे. सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालाय तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. कारण अजित पवारांच्या विमान अपघातातल्या निधनानंतर त्या पक्षाविषयी प्रश्नांचं मोहोळ उठलंय. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण बसणार? आणि बाकीचे म्हणजे त्यांचेच पूर्वीचे सहकारी यात भर घालतायत. आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दात उत्तरं दिली. तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना अध्यक्षपदासाठी एक अनपेक्षित पाठिंबाही मिळालाय. मंडळी, हे सगळं आपण पाहणार आहोत आणि त्यावर चर्चाही करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आम्ही यावरच 0 ओव्हरमध्ये विचारलेला प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं आणि आमदारांचं हित कशात जास्त आहे असं वाटतं? घड्याळाचं तुतारीत विलीनीकरण, तुतारीचं घड्याळात विलीनीकरण की दोन्ही पक्ष स्वतंत्र? हे 3 पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिलेले आहेत. याचं उत्तर किंवा याचा कौल आपण जो देणार आहात तो आम्ही अर्थातच एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमध्येच दाखवणार आहोत. आणि मंडळी, आता सुरुवात करूया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीनं. एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांना दिलेल्या या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी विविध विषयांवर पक्षाची आणि आपलीही भूमिका मांडली. सध्या एक प्रश्न मोठ्या आवाजात विचारला जातोय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची एवढी घाई का होती, कशासाठी होती? याला उत्तर देताना तटकरेंनी आठवण करून दिली की अजितदादांच्या अंत्यसंस्काराआधीच विलीनीकरणाची चर्चा सुरू करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानाची. शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलीनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कुणी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं तर त्या माध्यमातून सुद्धा नेमकं कोणाची घाई कशासाठी होती ते सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आता विलीनीकरण आणि विधिमंडळ पक्षाचा नेत्याची निवड याचा कसा संबंध येतो याचं जर का कोणी मला सांगितलं, महाराष्ट्राला समजावून सांगितलं जे आज विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर मी त्यांचा आभारी नक्की राहीन. विलीनीकरणाची चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने मुलाखती देण्यात आल्या त्याची घाई कशासाठी होती याचा प्रश्न माध्यमाने जर का विचारला तर मी आपला उपकृत होईन. मंडळी, 17 जानेवारी या दिवशी शरद पवार आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांसोबत बैठक झाली होती आणि त्या बैठकीची दृश्यही उपलब्ध आहेत. या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाल्याचा दावा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते करतायत. पण ती बैठक कुठे आणि कशासाठी झाली असावी याचा अंदाज सुनील तटकरेंनी आपल्या परीनं बांधला. तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं, त्याच्यानंतरच्या बैठकीचा असावा असं माझं मत आहे. माझं मत का? कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादानी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्यावेळेला दादानी स्वच्छपणाने सांगितलं की या निवडणुका एकत्रितपणाने लढवाव्यात आणि एकत्रितपणाने लढवत असतानाच एका चिन्हावरती लढवाव्यात, घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात अशी चर्चा त्या बैठकीमध्ये झाली असं दादांनीच पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते स्पष्ट केलं. एक त्यानंतर दादांनी मला फोन केला, दादांनी ते सांगितलं की अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे तुमच्याशी संपर्क करतील आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करायचे आहेत, तेवढ्या सूचना आपल्या जिल्हाध्यक्षांना द्या, एवढीच चर्चा. म्हणजे अजितदादांची अंतिम इच्छा असं म्हणत विलीनीकरणाचा जो मुद्दा पुढे रेटला जातोय ना त्यावरती सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले आपण तेही ऐकूया. दादांची अंतिम इच्छा म्हणून वारंवार बोललं गेलं. दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं. 2019मध्ये 2019मध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं, ते भक्कम सरकार राहील, ते विकासाचं गतिमान राहणारं सरकार राहील, 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. दादांची स्पष्ट भूमिका 19लाही होती, 22लाही होती, ज्यावेळेला
एकनाथरावांनी एक विशिष्ट भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी एक पत्र आदरणीय पवार साहेबांना लिहिलं होतं. त्यावेळेला सुद्धा होती. त्यावेळेला सुद्धा पक्षात काही निर्णय झाले, परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. मंडळी, आम्ही तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी सुनेत्रा पवारांना एक अनपेक्षित पाठिंबा लागलाय. आणि आता तुम्हाला सांगतो, तो पाठिंबा आहे त्यांचा पुतण्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा. सुनेत्रा पवारांकडे पक्षाची सूत्र द्यावीत अशी मागणी पक्षाचे आमदार तर करतातच आहेत, पण आपल्या काकीच अध्यक्ष व्हाव्यात अशी आमचीही इच्छा आहे, असं रोहित पवारांनी अगदी स्पष्ट सांगितलं. तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुनित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणी डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या घडामोडींवर म्हणजे दोन्ही गटांमधल्या या घडामोडींवर आपल्याला मान्यवरांकडून त्यांची मतं जाणून घ्यायची, पण त्याआधी आपण पाहूयात तुम्ही सगळ्यांनी यावरती काय कौल दिलाय तो मीडिया सेंटर. आजच्या प्रतिक्रिया एक्सवर विनोद मुंडे म्हणतायत, दोन्ही राष्ट्रवादींचं हित संघटन मजबूत करण्यात आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी योग्य समन्वय साधला तरच दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. युट्यूबवर प्रसाद माने म्हणतायत, अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर शक्य झालं असतं. युट्यूबवरच आशिष म्हणतायत, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन त्यांचं नेतृत्व शरद पवारांकडे द्यावं, कारण त्यांची राजकारणातली चाणक्य अशी ओळख आहे. फेसबुकवर मुकुंद तुरे म्हणतायत, राजकीय कारकीर्द आणि अनुभव पाहता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणं हिताचं राहील. फेसबुकवरच महेश कदम म्हणतायत, एकत्र येण्याशिवाय दोघांकडे पर्याय नाही. फेसबुकवरच मिलिंद कुलकर्णी म्हणतायत, वेगळे राहिले तर काकांच्या दडपणाखाली राहावं लागणार नाही. इंस्टाग्रामवर निलेश म्हणतायत, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणं आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करणं. पवन काटकर इंस्टाग्रामवर म्हणतायत, आता एकत्र आले तर पुढची निवडणूक सोपी होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही गटांमधल्या विविध घडामोडींवर आपल्याला आता चर्चा करायची आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस